शुभविवाह या मालिकेच्या 23 फेब्रुवारीच्या भागामध्ये इकडे रागिणीने मुद्दामच गोळ्या आता भूमीच्या लपवून ठेवलेल्या असतात आणि ती भूमीला गोळ्या देण्यासाठी नकार देत असते. भूमी तिच्या हातापाया पडत असते आणि तिला आता मला गोळ्या द्या असं जीवाच्या आकांताने ओरडून सांगत असते. पण अजिबात ती काही ऐकत नाहीये आणि ती सांगते, आत्ता मी तुला अजिबात हातसुद्धा लावलेला नाहीये. मग कसं आहे, काहीही झालं आणि तुझा जीव गेला ना तरीसुद्धा कोणीही माझ्यावरती ब्लेम करणार नाही आहे. खरं सांगायचं तर आता मी काही तुला हात नाही लावला, मी काही तुला विष नाही दिलं, मी काहीही केलेलं नाही आहे, तरीसुद्धा तू आता मरणार. म्हणजे माझ्यावरती काय याचा सगळ्याचा आरोप येणार नाही आहे. कुणी कितीही म्हटलं ना तरीसुद्धा आता इकडे मी अजिबात तुला औषधं देणार नाही आहे. आणि आत्ता मी सुद्धा बघते की आता तुला इकडे वाचवायला कोण येतंय ते. असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणीच्या या सगळ्या ह्याच्यावरती मात देण्यासाठी आलेली आहे ती म्हणजे देवी आई. आणि जोगतिणीच्या रूपामध्ये देवी आई स्वतः येऊन ती सांगते, ज्याचा कुणी नाही आहे ना त्याची देवी आईच आहे, असं म्हणत ती आता अचानकपणे आतमध्ये आलेली आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच ती भूमीच्या जवळ येते. ती भूमीच्या जवळ आली तरीसुद्धा आता इकडे रागिणी मात्र हादरलेली आहे आणि रागिणी या सगळ्यामध्ये आता बोलण्याचा प्रयत्न करते, ए थांब. पण देवी आई अजिबात काही थांबायला तयार नाही आहे. आणि आता ती सांगते, बाजूला हो, तुला साधी गोष्ट कळत नाही आहे का? म्हणजे आता एखादा माणूस तडफडतोय आणि त्या तडफडणाऱ्या माणसाला जर का आपण इकडे काही देत नाही तर ही माणुसकी सुद्धा तू विसरलीस का? असं म्हणत रागिणीला बाजूला करते. पडलेल्या भूमीला ती उचलते, उचलून आता खुर्चीवरती बसवते. खुर्चीवरती बसवून आता लगेचच ती तिला गोळी वगैरे देते. आणि त्यानंतर मग आता लगेचच ती सांगायला लागते, बाळा गोळी घे, काहीतरी खाऊन घे, असं म्हणत ते आता तिला काहीतरी खायला पण देते. इकडे आता लगेचच रागिणी खूपच चिडलेली आहे आणि चिडलेली रागिणी, ए थांब, माझ्या घरामध्ये हे असं काही करू शकत नाहीयेस तू. यावरती ती म्हणते, खबरदार जर का या सगळ्यामध्ये आता हात लावलात ना मला तरीसुद्धा, म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता ती पोरीला मी खायला पण देणार आणि मी तिला औषधं पण देणार आहे. खबरदार, तुझ्यामधली माणुसकी जरी निघून गेली असली ना तरीसुद्धा आमच्यामधली माणुसकी मात्र अजून जिवंत आहे. अगं, एखादी बाई तडफडत तिथे उभी आहे आणि तू तिथे बघतीयस, जरा तरी तुला लाज. आणि खबरदार, देवी आईच्या प्रकोपाला घाबर. काहीही झालं ना तरीसुद्धा तुझा कर्दन काळ जवळ आलेला आहे. रागिणीला इशाऱ्यावरती इशारे मात्र भेटत असले तरी अजूनही रागिणी या सगळ्यामध्ये आपलं हे काही विसरलेली नाहीये. आणि त्याचमुळे मग आता लगेचच इकडे आपल्याला पुढचा सीन दाखवला जातो आणि ते म्हणजे आता भेटायला आलेली आहे पौर्णिमा. ती आता इकडे आकाश कोणत्या माणसाला भेटतोय हे सगळं भेटण्यासाठी ती आलेली आहे. पण ज्या वेळेला ती आता येते आकाशसोबत, तर आकाश म्हणतोय की तुमचे काळे धंदे आहेत ना. यावरती ती म्हणते, तू शोधूनच दाखव रे आमचे काळे धंदे. आकाश म्हणतो, याचा अर्थ आहेतच ना. यावरती ती सांगते, हे बघ, लक्षात ठेव, तू आमचे काळे धंदे शोधूच शकत नाहीयेस. त्यावरती मग आता आकाश इकडे येतो आणि तिथे बसलेल्या एक रॅन्डम माणसाला अशा काहीतरी खाणाखुणा करायला लागतो की जेणेकरून आता पौर्णिमाला मुद्दामच असं वाटावं की आता काहीही झालं तरी हाच तो माणूस आहे आणि याच माणसाला आकाश भेटायला आला होता. मग आता पौर्णिमा म्हणते, कोण आहे हा माणूस? त्यावरती आकाश म्हणतो, तुला काय करायचंय? मग मात्र आता लगेचच पौर्णिमाला डाऊट येतो की हाच तो माणूस आहे ज्याच्यासोबत आकाश भेटायला आलेला आहे आणि या माणसाला आता मला विचारायलाच पाहिजे, त्याला मला हे करायलाच पाहिजे. असं म्हटल्यावर ती पौर्णिमा तिकडे आलेली आहे आणि त्या माणसाच्या इकडे जाते. ज्या वेळेला ती त्या माणसाच्या इथे जाते आणि त्यावेळेला मग आता तो माणूस रॅन्डम तिच्याकडे पाहायला लागतो आणि ती म्हणते, काय रे, कोण आहेस तू? कोण आहेस कोण तू? यावरती तो म्हणतो, तुला काय करायचंय? आकाश मात्र हसायला लागतोय, बावळट पौर्णिमा, मला वाटलं होतं तेच केलंस तू. आणि त्यानंतर मग आता तो माणूस म्हणतो, ए बाई, तू कोण आहेस? तुझा काय संबंध? तू कशाला मला आता विचारते आहेस? त्यावरती लगेचच सांगायला लागते, आकाश सांगायला लागतो आणि तो तिकडून सटकतो. कारण मुळातच आकाशला त्या माणसाच्या सोबत आता भेटायचं असतं. मग लगेचच आकाश आता दुसरीकडे गेलेला आहे आणि त्या माणसाला म्हणतो, बोल, काय सांगणार होतास तू मला?
तू मला काहीतरी बोलणार होतास ना. यावरती लगेचच मग आता तो सांगतो, हो आपलं गोडाऊन आहे ना, त्या गोडाऊनमध्ये आता ज्या वेळेला म्हणजे आपलं कंपनी आहे, कंपनीच्या साईडला आपलं एक गोडाऊन आहे ना, त्या गोडाऊनमध्येच आता आपण म्हणजे सगळं काही हे होतं ना, तिथे रागिणीचे काळे धंदे चालतात. रागिणी मॅडमचं खूप मोठं काळ्या धंद्यांचा तिथे आता हे आहे. यावरती आकाश चिडतो आणि तो म्हणतो, काय खरं सांगताय की काय? यावरती ते म्हणतात, हो. आकाश म्हणतो, काळजी करू नका, इथूनच आता आपल्याला खूप मोठी लीड मिळणार आहे, काहीही काळजी करायची गरज नाहीये. कुणी कितीही म्हटलं ना तरी सुद्धा मी लवकरात लवकर तिकडून सत्य शोधून काढीन. इकडे जोगतीन चिडले, रागिणी तिला पाणी देऊ देत नाहीये. जोगतीन म्हणते, खबरदार, एक पाऊल पुढे टाकलंस तर देवाच्या मर्जीच्या शिवाय आता काहीच होऊ शकत नाहीये. जिथे देवाची मर्जी असते ना तिथेच सगळं चालतं, असं म्हणत मग मात्र जोगतीन चिडते आणि आता चांगलाच तिला कडक इशारा देते आणि कडक इशारा देऊन तिला आता तिचा अंत जवळ आलेला आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करते, जो रागिणीला कधी कळतच नाहीये किंवा आता तिला कळून न कळल्यासारखं आहे. आणि तिला आठवतं की जे जोगतीन भविष्यवाणी करत आहे तीच तर भविष्यवाणी म्हणजे गुरुजींनी केली होती की महाशिवरात्रीपासून ते आता अक्षतृतीयेपर्यंत तुमचा कर्दन काळ जवळ आलेला आहे. याच्यापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये अनेक वाईट गोष्टी घडणार आहेत. हे सगळं आता रागिणीला आठवतं आणि तिला 440 वोल्टचा झटका बसतो. म्हणजे आता गुरुजी जे काही बोलत होते ते सगळं खरं होतं म्हणायचं तर. प्रेक्षकांनो, आता मात्र चांगलाच धक्का बसल्यावरती सुद्धा रागिणीची मस्ती काही कमी झालेली नाहीये आणि रागिणी या सगळ्यामध्ये आपल्याच मस्तीमध्ये अजूनही आहे. आणि जोगतीन निघून जाते. ज्या वेळेला जोगतीन निघून जाते, भूमी आता तिला सांगत आहे, काय कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे आता इतकं झालंय तरी सुद्धा सुधारलात तर बरं होईल. म्हणजे तुम्हाला इतके इशारे मिळत आहेत तरी सुद्धा त्या इशाऱ्यांना डावलून तुम्ही आता दुसऱ्यांना त्रास देण्याचं जे काही काम करताय ना, त्यामुळे आता तुम्ही अडकत चाललात आणि ज्याचं कोणी नसतं ना त्याचा देव असतो हे आत्ता तुम्हाला कळलं असेल. किती काही झालं तरी देवी आई या सगळ्यामध्ये आता माझ्या समोर आलेले आहेत, मला स्वतः वाचवायला आलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही आता सुधरा आणि या सगळ्यामध्ये विचार करा की आपण काय करतोय, दुसऱ्याला किती त्रास देतोय आणि या सगळ्यामधून तुमचंच किती नुकसान आहे हा पण विचार करा. असं म्हणत भूमी तिला चांगलाच इशारा देते. पण पालथ्या घड्यावरती पाणी पण कुठेतरी रागिणी घाबरलेली. इकडे रागिणी थोडीफार घाबरले तोपर्यंत आकाशला मोठी लीड मिळाली. आकाश म्हणतो, बरं झालं, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या गोडाऊनवरती लक्ष ठेवा, तिथे कोण येतं काय जातं हे सगळी अपडेट मला देत राहा. आकाशला महत्त्वाची माहिती मिळाली. आता दुसरा क्लू आकाशला मिळणार असतो आणि तो म्हणजे त्या टॅक्सी ड्रायव्हरच्याकडून. आणि ही माहिती घेऊन आकाश आता त्याला त्याची कामं सोपवून तिकडून आता निघून गेलेला आहे. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडलाय आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे आकाश निघालेला आहे. भूमी वाट पाहती आहे की आकाश अजून का नाही आलेला आहे. रागिणी आणि पौर्णिमा आपल्या रूम मध्ये आहेत आणि त्यामुळे भूमीला भीती वाटते की जर का या दोघींनी आकाशच्या बद्दल आता विचारलं तर आपलं काही खरं नाहीये. म्हणजे काही झालं तरी सुद्धा या आता आकाशच्या बद्दल आपल्याला विचारणार म्हणजे विचारणारच आणि त्यानंतर मग आता आपलं काही खरं नाहीये. म्हणजे आकाश इकडे अजूनही आलेला नाहीये. ही गोष्ट जर का आता मात्र आली समोर तर मात्र आपलं काही खरं नाही असं आता ती विचार करायला लागते. आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे रागिणी आणि पौर्णिमा या दोघी जणी आपल्या रूम मध्ये आहेत. धावत पळत पौर्णिमा तिच्याकडे आलेली आहे आणि धावत पळत पौर्णिमा आल्यावरती लगेचच आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते, आई खूप मोठा गोष्ट घडलेली आहे. त्यावरती रागिणी म्हणते, कसलं काय झालंय? त्यावरती पौर्णिमा सांगायला लागते, हे बघा. आणि पौर्णिमा जे दाखवते ते बघून रागिणीच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. प्रेक्षकांनो, पौर्णिमा आता हे दाखवत आहे की पौर्णिमाने सांगितलंय की तो जो ट्रॅक आहे ना हे त्यांनी काय केलंय माहिती आहे का, त्यांनी इकडे पोलिसांकडे कंप्लेंट केलेली आहे की रागिणी पटवर्धन यांच्या विरोधात त्यांच्याकडे खूपच मोठे आता पुरावे आहेत. पौर्णिमाने हे सांगितल्यामुळे आता मात्र रागिणी गडबडलेली आहे. रागिणी म्हणते, काय? यावरती लगेचच पौर्णिमा सांगायला लागते, हो आई, म्हणजे हे बघा, त्यांनी पोलिसांना इशारा दिलाय की रागिणी पटवर्धन यांच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावे आहेत. आता हा पोलिसांना इशारा नाही आहे, ही तुमच्यासाठी धमकी आहे. त्यांनी निनावी नंबरवरून पोलिसांना
मेसेज केलेला आहे आणि या मेसेजमुळे आता पोलीस त्याला शोधतील आणि त्याच्याकडून सगळी माहिती काढून घेतील, पण त्याच्या आधीच आपल्याला त्याला पकडलं पाहिजे. रागिणी हादरली. हा तिच्यासाठी खूप मोठा झटका आहे, कारण डायरेक्ट पोलिसांना इन्व्हॉल्व केल्यामुळे मग आता तिला मोठा धक्काच बसलाय आणि काय करायचं तिला काही कळायला मार्ग नाहीये. बरं, तोपर्यंत ती म्हणते हा तर मोठा शातीरच निघाला, म्हणजे तो एका दगडात दोन पक्षी मारण्याचा तयारी करतोय. नाही, मला ह्याला अजिबात हे करून चालणार नाहीये, अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये. हा माणूस आपल्याला कधीही धोका देऊ शकतो, ते काही नाहीये. लवकरात लवकर या माणसाचा बंदोबस्त करायलाच पाहिजे, असा आता ती विचार करायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना मग आता आकाशला ती टॅक्सी, त्या टॅक्सीचा नंबर हे समजलेलं आहे आणि त्या टॅक्सीचा नंबर समजल्या कारणाने बरोबर आकाशने ती आता टॅक्सी शोधून काढलेली आहे. ज्या वेळेला आकाशने ती टॅक्सी शोधून काढली आणि त्याच वेळेला मग आता लगेचच आकाश त्या टॅक्सी ड्रायव्हरला भेटतोय आणि टॅक्सी ड्रायव्हरला भेटून आता आकाशने सांगितलंय की बोल लवकर, त्या दिवशी रात्री आता त्या बाईला घेऊन तू कुठे गेला होतास? लवकरात लवकर जे काही खरं आहे ते सगळं मला आता कळलंच पाहिजे, बोल लवकर. आणि त्या दिवशी तो माणूस तुझ्यासोबत होता, कोण होता तो माणूस, काय होता तो माणूस? अनेक आता हे सगळं आकाशने प्रश्न विचारल्यावरती तो गडबडलेला आहे आणि गडबडल्यावरती मग मात्र त्याला आता मोठा धक्का बसलाय आणि तो सांगतो नाही, मी अशा पद्धतीने त्याला फसवू शकत नाहीये. त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो, आकाश ठीक आहे, तू त्याला फसवू नकोस, पण तू आता मला खरं सांगत नाहीयेस ना? एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये आता इकडे ह्या गोष्टी अशा आहेत ना की मी कुणालाही बोलवेन आणि कुणालाही बोलवून आता इकडे म्हणजे कुणालाही सांगेन की इथे म्हणजे कोणी नाहीये आणि त्यामुळे तुला कधीही संपवलं तरी सुद्धा तुला आता कोणीही इथे बघायला येऊ सुद्धा शकत नाहीये, असं म्हटल्यावरती तो गडबडलाय आणि गडबडल्यावरती मग आता तो सांगतो म्हणजे खरं तर तो सुतार नावाचा एक माणूस होता आणि हा सुतार नावाचा माणूस आता त्या रागिणीला ब्लॅकमेल करत होता. तिच्या विरुद्ध काहीतरी पुरावे म्हणे त्याच्याकडे आहेत आणि हे पुरावे त्याच्याकडे असल्या कारणाने तो तिला ब्लॅकमेल करत होता. त्यावरती आकाश म्हणतो काय? यावरती तो सांगायला लागतो हो, तो ब्लॅकमेल करून तिला आता सांगत होता की तू मला पुरावे जाळायला सांगितले असलेस ना तरी सुद्धा मी ते पुरावे जाळले नाहीयेत, त्यातले काही पुरावे माझ्याकडे बाकी आहेत, असं तिला म्हणत होता तो. यावरती आकाश म्हणतो काय? यावरती तो म्हणतो हो, तो असंच सांगत होता आणि त्यामुळे तो तुझ्याकडे 5 करोड रुपये मागत होता. आकाशला महत्त्वाची लीड मिळालेली आहे आणि त्यामुळे आकाश आता इकडे लगेचच निघालेला आहे. तोपर्यंत मग आता भूमी आणि ती आता आकाशला सांगत आहे, कुठे आहेस आकाश, ये लवकर तू घरी. अरे काय झालं? यावरती आकाश म्हणतो, भूमी मला खूप मोठी लीड मिळालेली आहे, एक नाही 2 लीड मिळाल्यात. म्हणजे आपल्या कंपनीच्या गोडाऊनच्या बाजूला रागिणी आत्याचे इल्लीगल धंदे चालतात हे सुद्धा मला समजलंय. आणि दुसरी महत्त्वाची लीड म्हणजे आता इकडे तो सुतार ज्याने इव्हिडन्स रूम आता जाळली होती ना, त्या इव्हिडन्स रूम आता जाळल्यामुळे तिथे आता म्हणजे इव्हिडन्स रूममधून त्याने भरपूर पुरावे आपल्याकडे ठेवलेले आहेत आणि तेच मात्र पुरावे या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्याला उपयोगाला येणार आहेत. यावरती भूमी सांगते, ही तर महत्त्वाची लीड आहे, पण तू लवकरात लवकर ये, कारण इकडे रागिणी आणि पौर्णिमा म्हणजे रागिणी आणि पौर्णिमा दोघे जणी आता इकडे त्यांच्या रूममध्ये आहेत. त्यांच्या रूममध्ये ज्या वेळेला त्या गेलेल्या आहेत आणि त्याच वेळेला उगाचच काहीतरी हे व्हायला नको आहे, तू लवकरात लवकर ये, असं म्हटल्यावरती मग आता आकाश सांगतो, चिंता करू नकोस, मी येतोयच. इकडे रागिणी पौर्णिमाला सांगते, तू शांत बस, जरा मला विचार करू दे काय करायचं ते, आणि त्याशिवाय काहीच करता येणार नाहीये. आणि त्यावेळेला मग आता इकडे रागिणीला पौर्णिमा सांगते, पण आई या इव्हिडन्सवाल्याचं काय करायचं? त्यावरती लगेचच मग आता इकडे सांगायला लागते, रागिणी थांब जरा, आधी ती बाहेर येते, पाहते तर काय आकाश कुठे गायब झालाय, तिला काही कळतच नाहीये. आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, आकाश कुठे आहे? यावरती भूमी म्हणते आहे. यावरती भूमीला आता रागिणी खूपच चिडते, कुठे गेलाय तो, लवकरात लवकर मला आता सांग, काय करायला गेलाय तो, असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे आता ती सांगते, नाही असं काही नाहीये, तो बाहेर नाही गेलाय, इथे स्टोर रूम मध्ये काही महाशिवरात्रीच्या वस्तू आहेत ना त्या ठेवायला गेला.
यावरती रागिणी पौर्णिमाला म्हणते, चल ग चल स्टोर रूममध्ये. आता भूमी घाबरते. असं तर मी रँडमली बोलले होते की आता स्टोर रूममध्ये आकाश गेलेला आहे, पण पण आता हा दोघी जणी जर का तिकडे गेल्या तर माझं काही खरं नाही आहे. काय करू काय करू असं म्हणत भूमी सुद्धा त्यांच्या आता मागावरती जायला निघालेली आहे. ज्या वेळेला भूमी त्यांच्या मागावरती जायला निघते आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे खरं तर आकाश आलेलाच असतो. आकाश ज्या वेळेला आलेला असतो आणि त्यावेळेला मग आता इकडे ती म्हणते, तू तू इथे काय करतोयस. यावरती आकाश म्हणतो, हो मी तर इथेच आहे, तुम्ही इथे काय करताय. यावरती लगेचच आता भूमी येते आणि म्हणते, मी म्हटलं होतं की नाही की आता आकाश इकडे सगळं सामान ठेवायला आलंय. खरं तर आता आकाश इकडे जेव्हा आलेला असतो तेव्हा त्याने पाहिलेलं असतं भूमीला हे बोलताना, आणि म्हणूनच त्याने आता लगेचच त्या रूममध्ये आलेला असतो. आता इकडे रागिणी चिडते, तिकडून निघून जाते. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा भूमीला गरम पाण्यामध्ये हात घालायला सांगते आणि गरम पाण्यामध्ये हात घालायला सांगून उगाचच तिचा हात भासते किती गरम पाणी आहे बघायला. आणि त्यानंतर मग आता रागिणी तिला पाय दाबायला सांगते. ज्या वेळेला रागिणी तिला पाय दाबायला सांगते त्यावेळेला आकाश तिकडे येतो आणि त्यावरती रागिणी चिडते, काय काय बघतोयस, काय काय बघायचं एवढं, जे बायकोला काय सोनं लागले का असं म्हणत त्याला आता ओरडते आहे.